So, hi guys, my name is Shubhasad Bandari, your digital marketing trainer. So, we are going to discuss about what is digital marketing, what is the scope, what is the job opportunities, and one of the sessions for how we can implement digital marketing uh, to our business or in our job. So, firstly, we discuss what is digital marketing. So, before we discuss marketing through various online channels like your SEO, email marketing, social media platforms like FB, LinkedIn, Instagram, or you can say website. We can promote our product and services through websites and all these mediums. This is called digital marketing. So we are going to display our product or services through digitally because currently everyone is using mobile phones, laptops. So there is a large number of people who can use digital mediums. So we have a opportunity to showcase our product or services to these peoples through digital platforms. So this is simply promotion and marketing through our various platforms. So this is called digital marketing. Okay. So what will you learn? So in this 3 months duration, which is our digital marketing course, we are going to cover website planning, SEO, search engine marketing, display advertising, mobile marketing, e-commerce marketing, social media marketing, web analytics, content marketing, online reputation management, email marketing, affiliate marketing, growth marketing, marketing automation, which is important, influencer marketing. So these are various, you can say these are the ways which you are going to use for digital marketing. Okay. So website planning, what is website planning? This is simply creating website to showcase our product or services. So how we gonna create website? We gonna learn in these sessions. Okay. What is SEO, search engine optimization? Let's say example. So मी as a user hosting सर्च केलं, लेट्स से मी गुगलवर सर्च केलं होस्टिंग, कारण माझी अशी क्वेरी आहे की मला होस्टिंग बद्दल नॉलेज पाहिजे, तर मी गुगलवर येऊन ऍज अ होस्टिंग सर्च केलं. ओके, लेट्स से मी सर्च केल्यानंतर मला रिझल्ट काय देतील गुगल? गुगल मला असे रिझल्ट देते की वेबसाईट्स देईल मला. पहिली वेबसाईट दिली होस्टिंजर, सेकंड वाली ही होस्ट गेटर आहे, थर्ड वाली अमेझॉन वेब सर्व्हिस. असे वेगवेगळे वेबसाईट्स मला वेबसाईटचे रिझल्ट देतात होस्टिंग सर्च केल्यानंतर. खरं थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला कळेल की हे पहिले जे रिझल्ट आहेत ते स्पॉन्सर्ड आहेत. एक वन ऑफ द स्पॉन्सर्ड, सेकंड वाली पण स्पॉन्सर्ड आहे, थर्ड वाली पण स्पॉन्सर्ड आहे, आणि फोर्थ जर बघितला रिझल्ट तर ती स्पॉन्सर्ड नाही. खरं मला वेबसाईट दाखवतो. ओके, खरं तुम्ही जर ऑब्झर्वेशन केला तर खूप रिझल्ट आहेत गुगलवर. लक्षात घ्या, इथं खूप पेजेस आहेत, 1, 2, 3 आणि भरपूर असे मिलियन्स ऑफ पेजेस असणार आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट पेजवर आपल्याला जे रिझल्ट दिसतात, आता हे फर्स्ट पेज आहे गुगलचं. ओके, त्याच्यामध्ये मला पहिल्या पेजवर हे 3-4 स्पॉन्सर्ड रिझल्ट दिसतात, आणि हे जे रिझल्ट आहेत तर ह्या रिझल्टला तुम्ही SEO चे रिझल्ट म्हणू शकता. ओके, SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. म्हणजे असे काहीतरी वेबसाईटमध्ये चेंजेस केलेले असणार की त्याच्यामुळे वेबसाईट आपली रँक होते फर्स्ट पेजवर. ओके, कारण तुम्ही जर बघितलं तर खूप पेजेस आहेत त्यामध्ये, 1 to मिलियन्स ऑफ पेजेस असणार. खरं त्यामधलं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर फर्स्ट पेजवर हेच वेबसाईट आहे, दुसऱ्या कोणत्या नाही. तर सेकंड पेजवर जर मी गेलो, ओके, तर मला वेगवेगळ्या वेबसाईट दिसतील परत, IBM, पोस्टराजा. लेट्स से तुम्ही वेबसाईट क्रिएट केली होस्टिंगच्या रिलेटेड,
तर तुमची वेबसाईट पहिल्या पेजवर जर दाखवायची असेल तर तुम्हाला SEO करावं लागेल. आणि फर्स्ट पेजवरच का आणायची आपल्याला? कारण जे युजर्स असतात ते असं सेकंड, थर्ड किंवा मॅक्सिमम फोर्थ पेज पर्यंत जाऊ शकतात जर त्यांची क्वेरी सॉल्व्ह होत नसेल तर मॅक्सिमम फर्स्ट पेजवर जास्त करून युजर्स येतात आणि वेबसाईटवर क्लिक्स करतात आणि त्यांना इन्फॉर्मेशन तिथून मिळते. त्याच्यामुळे तुमचा असा प्लॅनिंग असलं पाहिजे की किंवा तुमचं असं टेक्निक असलं पाहिजे की माझी फर्स्ट पेजवर वेबसाईट कशी रँक होईल. मग त्यासाठी आपण SEO ची टेक्निक वापरणार आहोत आपल्या कोर्समध्ये. तर ती कशी करायची आपण डिटेल डिस्कशन करू. ओके, नंतर आता आपण बघतोय की हे झालं SEOचं, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन मार्केटिंग जसं मी आता सांगितलं की तुमचे जे पहिले रिझल्ट आहेत हे वाले जे स्पॉन्सर्ड आहेत ते सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे थोडक्यात गुगल ऍड्स चे रिझल्ट आहेत. म्हणजे इथं तुम्हाला ऍड करावे लागतील, पैसे खर्च करावे लागतील. ओके, मग तुमचे इथं रिझल्ट दिसतील. ते कसं करायचं, टेक्निकली कसं ते प्रूव्हन व्हायला पाहिजे हे आपण इन डिटेल बघू. ठीक आहे. डिस्प्ले ऍडव्हर्टायझिंग म्हणजे दुसऱ्यांच्या वेबसाईटवर आपली ऍड कशी दिसली पाहिजे. ओके, इन शॉर्ट मोबाईल मार्केटिंग मध्ये मोबाईलवर मार्केटिंग कसं करायचं. ई-कॉमर्स मार्केटिंग म्हणजे स्वतःच तुमचं जर प्रोडक्टचं वेबसाईट असेल तर ती कशी क्रिएट करायची. लेट्स से फॉर एक्झाम्पल अमेझॉन एक आहे जे ई-कॉमर्स आहे. अमेझॉन मी जर टाईप केलं, ठीक आहे, ही वेबसाईट जी आहे अमेझॉनची, तर आपण पण अशी क्रिएट करू शकतो, नो डाऊट. ठीक आहे, दुसरी आपण चेक करू. जर तुमची ई-कॉमर्सची जर वेबसाईट म्हणली, जर मी टॉईज टाईप केलं तर टॉयच्या रिलेटेड मला वेबसाईट दिसते. ठीक आहे, ओके प्लेस टॉईज, भरपूर वेबसाईट आहेत त्या ई-कॉमर्सच्या वेबसाईट. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही वेबसाईट क्रिएट करू शकता तुमची. ठीक आहे. आता ही पण ई-कॉमर्स, ह्या वेबसाईटला ई-कॉमर्स वेबसाईट म्हणतात जिथं तुमचे प्रोडक्टला सेल करतात एक्झॅक्टली, तिथं तुम्ही पेमेंट अटॅच करता तुमच्या वेबसाईटला. ठीक आहे, अशी वेबसाईट तुम्ही स्वतःची पण करू शकता, त्याला ई-कॉमर्स वेबसाईट. ठीक आहे. सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे सोशल मीडियावर आपण कसं आपल्या ब्रँडचं प्रमोशन किंवा तुम्ही म्हणू शकता की कसं मार्केटिंग करू शकतो आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस. तर त्यासाठी तुम्ही फेसबुक वापरू शकता, लिंक्डइन वापरू शकता. आता मी लेट्स से फॉर एक्झाम्पल फेसबुक घेऊया. आता यामध्ये जर बघितलं तर गोदरेज प्रॉपर्टीज, आता ह्या कंपनीने इथे त्यांची ऍड रन केली. ठीक आहे, म्हणजे फेसबुकचा यूज करून गोदरेजने इथं ऍड प्रमोट केली, त्यांची प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जी आहे ती त्यांनी प्रमोट केली. ठीक आहे, मग इथं आपण कसं आपली वेबसाईट, आपली ऍड कशी रन करू हे आपण इन डिटेल शिकणार आहोत. ही जस्ट वन ऑफ द प्लॅटफॉर्म आहे फेसबुक. लिंक्डइन पण आहे, ट्विटर पण आहे, इंस्टाग्राम पण आहे. हे आपण शिकणार आहोत इन डिटेल मध्ये. ठीक आहे. वेब अनालिटिक्स म्हणजे जे काही डेटा जनरेट होईल त्याचं अनालिसिस कसं करायचं ते आपण वेबसाईट, समजा तुम्ही वेबसाईट क्रिएट केली तर त्याचा डेटा जनरेट होईल, युजर्स येतील, काही पेमेंट होतील, तर त्याचा डेटाचं अनालिसिस कसं करायचं हे आपण शिकणार आहोत. कंटेंट मार्केटिंग म्हणजे कंटेंट कसा क्रिएट करायचा, व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल, तुमचा ब्लॉग असेल, हे कसं क्रिएट करायचं, त्याचं मार्केटिंग कसं, कुठल्या चॅनल थ्रू तुमचं प्रमोशन करायचं हे आपण बघणार आहोत. ORM मध्ये, ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट मध्ये तुम्ही तुमचं रेप्युटेशन कसं मॅनेज करू शकता ऑनलाईन पॉझिटिव्ह वे मध्ये, ते आपण बघणार आहोत. ईमेल मार्केटिंग मध्ये ईमेल थ्रू कसं तुम्ही प्रमोट करू शकता प्रोडक्ट तुमचा किंवा सर्व्हिसेस, ते बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल आता मला मेल आला कुठल्या कंपनीचा, तर ते कसं मी पण माझ्या ब्रँड्स करू शकतो. ओके, ते शिकणार आहोत.
अफिलिएट मार्केटिंग म्हणजे तुम्हाला थोडक्यात कमिशन मिळते यामध्ये. कधी कमिशन मिळणार की थर्ड पार्टी एक कंपनी असेल, कुठली पण कंपनी, त्यांचं जर प्रोडक्ट तुम्ही सेल केलं तर तुम्हाला कमिशन मिळेल. खरं ऑनलाईन वे मध्ये, तुम्ही ऑफलाईन असं पण नाही की तुम्हाला प्रोडक्ट परचेस करावं लागणार आहे मग तुम्ही विकणार, असं नाही. तुम्ही प्रोडक्ट न घेता कंपनीचा डायरेक्टली विकू शकता. हे टेक्निक कसं वापरायचं आहे हे आपण बघणार इन डिटेल मध्ये. ठीक आहे, हे सगळं आपलं कोर्स मध्ये कव्हरअप होईल सगळं. मार्केटिंग ऑटोमेशन म्हणा, की ऑटोमॅटिक प्रोसेस कशा करायच्या. म्हणजे समजा फेसबुक मध्ये तुम्हाला मेसेंजर मध्ये क्लायंटची किंवा तुमच्या कस्टमरचे जर मेसेज येत असतील तर त्याला ऑटोमॅटिक रिप्लाय कशी जायला पाहिजे, तर ते आपण शिकणार आहोत. ते प्रोसेस करून घेणार आहोत. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मध्ये तुमचं कसं इन्फ्लुएन्सरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या एरियातले, किंवा तुम्ही इन्फ्लुएन्सरली कसं कोलॅब करायला पाहिजे हे आपण शिकणार आहोत यामध्ये. ठीक आहे, हे इन डिटेल तुम्ही शिकणार आहोत. टोटल 3 मंथचा कोर्स आहे हा. यामध्ये आपण सगळं हे कव्हर अप करणार आहोत. आणि आता थोडक्यात मी तुम्हाला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मधलं एक टेक्निक मी शिकवणार आहे, विच इज ऑफ पेज SEO. ते आपण बघू. तर ऍक्च्युली ऑफ पेज SEO म्हणजे काय, त्याआधी आपल्याला माहित पाहिजे की SEO म्हणजे काय. जसं की आपलं डिस्कशन झालं की SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. म्हणजे थोडक्यात आपण असं काही वेबसाईटमध्ये चेंजेस करतो की ती वेबसाईट आपली गुगलच्या फर्स्ट पेजवर रँक होण्याचा प्रयत्न करते. ओके, त्यासाठी या टेक्निक आहेत की ऑन पेज SEO, ऑफ पेज SEO, टेक्निकल SEO. मग आपण त्यातील सेकंड वाला ऑफ पेज SEO हे बघणार आहोत की कसं करायचं एक्झॅक्टली. त्यातल्या मी तुम्हाला 2 मेथड सांगेन ऑफ पेज SEO मधल्या. 2 टेक्निक सांगेन मी थोडक्यात. त्यातला आपण बघणार आहोत प्रोफाईल सबमिशन एक आहे, त्या थ्रू आपण SEO करणार आहोत. आणि सोशल बुक मार्किंग हा एक वे आहे, किंवा ही एक टेक्निक आहे, त्या थ्रू आपण आपला ऑफ पेज SEO करू शकतो. ठीक आहे, माझा जसं की आपलं डिस्कशन झालं की SEO आपल्याला काय करायचंय थोडक्यात, की रँक करायचंय वेबसाईट आपली. ओके, गुगलच्या फर्स्ट पेजवर. त्यासाठी आपण ऑफ पेज SEO करणार आहोत. आता ऑफ पेज SEO मध्ये थोडक्यात लिंक बिल्डिंग करतोय आपण, म्हणजे दुसऱ्या वेबसाईटशी आपण कनेक्ट होतो. ठीक आहे, आता त्यामधील जर प्रोफाईल सबमिशन टेक्निक बघितली तर ती कशी करायची जरासं बघू. त्यासाठी तुम्हाला एका वेबसाईटवर जावं लागेल. स्लाइड शेअर मी एक वेबसाईट आहे, ती ओपन करतो. जस्ट प्रोफाईल सबमिशन साठी मी करतो. ठीक आहे, मी आता एक स्लाइड शेअर नावाची वेबसाईट ओपन केली आहे. ठीक आहे, आता आपल्याला करायचं काय थोडक्यात, की ज्यावेळी गुगलचे बॉट्स, म्हणजे गुगलचे बॉट्स असतात ते वेबसाईटवर येतात. आता समजा फॉर एक्झाम्पल साठी स्लाइड शेअर वेबसाईटवर गुगलचे बॉट आले तर त्यांना आपल्या वेबसाईटची लिंक दिसायला पाहिजे. गुगल बॉट्सला स्लाइड शेअरच्या तर लिंक दिसतीलच, खरं आपली वेबसाईटची पण लिंक ह्यांच्या वेबसाईटवर दिसायला पाहिजे. मग आपला ऑफ पेज SEO सक्सेस झाला असं म्हणू शकतो. मग आता स्लाइड शेअरवर आपली वेबसाईट कशी दाखवायची, तर त्यासाठी आपण टेक्निक बघतो की प्रोफाईल सबमिशन. त्यासाठी तुम्ही इथं प्रोफाईल क्रिएट करायला पाहिजे या वेबसाईट, स्लाइड शेअर वेबसाईटवर. आता माझी इथं अकाउंट आहे या वेबसाईटवर, इथं तुम्ही अकाउंट क्रिएट करून घ्या, म्हणजे प्रोफाईल तयार करून घ्या थोडी. आता मी इथं माझ्या नावाने साइन इन करतो. खरं मेन गोष्ट आहे की तुमची इथं वेबसाईटची लिंक क्रिएट व्हायला पाहिजे. आता ती करायची कशी, आता इथं तर माझी वेबसाईटची लिंक नाहीये, फक्त इथं नाव आहे माझं फक्त. ठीक आहे, आपल्याला वेबसाईटची लिंक देणं महत्वाची, कारण आपल्याला वेबसाईट रँक करायची गुगल. ठीक आहे, त्यासाठी मी इथं प्रोफाईलवर आलो, एडिट करतो मी, आणि हा डेटा भरून घेतल्यानंतर हा आपली जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल पूर्ण भरून घेतल्यानंतर लेट्स से मी इथं नाव द्यायचं फर्स्ट नेम प्रसाद भंडारी. ओके,
आता मी पूर्ण भरत नाही, थोडक्यात मी भरून घेतो. फक्त महत्वाचं माझ्यासाठी वेबसाईट आहे. आता लेट्स से मी ही वेबसाईट माझी इथं पेस्ट केली आणि सेव्ह केलं. फक्त इंडस्ट्री पण सिलेक्ट करून घ्या, तुमची जी वेबसाईटचा जो डोमेन आहे तो सिलेक्ट करून घ्या. लेट्स से माझा मार्केटिंगचा आहे, लेट्स से ऍडव्हर्टायझिंगचा आहे, तर ऍडव्हर्टायझिंग करून सेव्ह करा. थोडक्यात काय, मी माझी लिंक क्रिएट केली. ठीक आहे, सेव्ह करा. ठीक आहे, तुमचं हे सक्सेसफुल अपडेट झाले प्रोफाईल. म्हणजे थोडक्यात आपण प्रोफाईल क्रिएट केली स्लाइड शेअरवर येऊन. खरं आपल्याला ती लिंक पाहिजे, आपल्या वेबसाईटची लिंक शोधायला पाहिजे आता इथे. कारण ज्यावेळी गुगलचे बॉट स्लाइड शेअरवर येतील त्याला लिंक दिसली पाहिजे. हे असं नाही दिसायला पाहिजे, थोडक्यात प्रॉपर लिंक दिसायला पाहिजे, लिंक जी क्लिकेबल असेल. आता हे क्लिकेबल नाही आहे सगळी, हे आपण फक्त मॅन्युअली इथं एडिट करून सेव्ह केले. आता लिंक कुठं क्रिएट झाले ते बघूया. परत मी होम पेजवर येतो स्लाइड शेअरचे. ठीक आहे, आपल्याला आता आपली लिंक शोधायची होती. मी परत इथं प्रोफाईलवर जातो, शिवप्रसाद भंडारी, क्लिक करा. ठीक आहे, मला आता बघा इंडस्ट्री दिसते आणि माझी वेबसाईट इथं लिंक दिसते जी क्लिकेबल आहे. ओके, मग आता थोडक्यात कन्सेप्ट काय आहे की स्लाइड शेअर वेबसाईटवर आपली लिंक क्रिएट झाली. ज्यावेळी गुगलचे बॉट्स स्लाइड शेअरवर येतील त्यांना आपली वेबसाईटची लिंक दिसेल. त्याचा फायदा काय होईल की स्लाइड शेअरची जी ऑथॉरिटी आहे किंवा त्यांचं जे SEO व्हॅल्यू आहे ती आपल्याला पास होईल या वेबसाईटला. गॉट इट? तर ऍक्च्युली पास होते का नाही व्हॅल्यू ते पण आपण चेक करू शकतो. ओके, ते कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगतो. मी लिंक कॉपी केली आणि जस्ट मी मी ओपन केलो. ठीक आहे, परत एकदा मी या नवीन अकाउंट मध्ये ओपन करतो. त्यासाठी तुम्ही एक्सटेन्शन घेऊ शकता चेक करण्यासाठी की SEO व्हॅल्यू पास झाली की नाही हे तुम्ही चेक करू शकता. माझ्याकडे एक्सटेन्शन आहे ते ओपन करतो. हे बघा, ऑटोमॅटिक बॅकलिंक चेकर, मी हे ऑन करतो. जस्ट ऑन करायचं तुम्ही. ऑन केलं तर बघा इथं तुम्हाला ब्ल्यू कलरचं दिसते, कलर ऑन केल्यानंतर. म्हणजे काय, थोडक्यात ब्ल्यू कलर असेल तर ती पास होते व्हॅल्यू. थोडक्यात जी काय स्लाइड शेअरची व्हॅल्यू असेल SEO ची ती मला पास होते. ओके, रेड असेल इथं तर पास होणार नाही. ठीक आहे, असं त्याचा मिनिंग. तुम्हाला फक्त रेड आहे का ब्ल्यू चेक करू शकता. म्हणजे आता माझे ब्ल्यू आहे म्हणजे याची SEO व्हॅल्यू मला पास होते. ठीक आहे, सिम्पल. आता मी ऑफ करतो. आता ऍज अ कन्सेप्ट तुम्हाला समजले फायनल की आपल्याला काय करायचं. आता आपण हे प्रोफाईल सबमिशन केली म्हणजे काय की प्रोफाईल क्रिएट केली अशा वेबसाईटवर स्लाइड शेअरवर. ओके, की तिथं मला SEO व्हॅल्यू मिळेल. SEO व्हॅल्यू मिळेल की नाही मी चेक केलं माझ्या एक्सटेन्शन थ्रू, जे काय आहे की ऑटोमॅटिक बॅकलिंक चेकर. म्हणजे ऑन केल्यानंतर मला समजेल की ब्ल्यू असेल तर SEO व्हॅल्यू पास होते, येस, आणि नसेल तर रेड कलर दिसेल इथं, SEO व्हॅल्यू पास नाही होणार. ठीक आहे, हा वन ऑफ द वे होता प्रोफाईल सबमिशन. अशा भरपूर वेबसाईट शोधावाचे असतात की जिथं आपण प्रोफाईल सबमिशन करू शकतो. ओके, आता नेक्स्ट आहे तुमचं सोशल बुकमार्किंग. हा एक टेक्निक आहे. हे कसं करायचं थोडक्यात बघू आपण. आता सोशल बुकमार्किंग म्हणजे नावातच आहे की सोशल बुकमार्क. सोशल म्हणजे काय, सोशल वेबसाईट ज्या असतात त्याच्यावर येऊन तुम्ही तुमचा कंटेंट पब्लिश करायचा. थोडक्यात व्हॉटएव्हर जे काही कंटेंट असेल तुमचा वेबसाईटचा वगैरे तो तुम्ही पब्लिश करायचा. त्याचा फायदा काय होईल की तुम्हाला युजर्स मिळतील ऑफकोर्स या सोशल मीडियावरचे, प्लस तुम्हाला SEO पण तुमचा व्हॅल्यू वाढेल. कारण मी जसं मगाशी म्हणलं की ज्या वेबसाईट्स असतात त्या आपल्याला व्हॅल्यू पास ऑन करत असतात. ठीक आहे, मग ते क्रिएट कसं करायचं. आता सोशल बुकमार्किंग कसं करायचं थोडक्यात की माझ्याकडे वेबसाईट आहे पिंटरेस्ट. ही तुमची वेबसाईट आहे सोशली बुकमार्किंगची वेबसाईट आहे. आता पिंटरेस्ट सगळ्यांना माहितच आहे.
आता एक्झाम्पल साठी पिंटरेस्टवर काय चालू असतं की आता बघा इथं तुमचे वेगवेगळे कंटेंट आहे. आता लेट्स से ह्याने एक कंटेंट तयार केला आहे, 5 बेस्ट अँटी एजिंग टिप्स ओके फॉर मी. आता इथं तुम्ही ऑब्झर्वेशन केला एक लिंक दिसते. ठीक आहे, मी पहिला इथं हे ओपन करतो जस्ट ओके 5 बेस्ट अँटी एजिंग टिप्स फॉर मी. हे क्रिएट केले कोणी? ॲडल्ट मेन ह्यांचा अकाउंट आहे, यांनी हे क्रिएट केले. मग आता इथे लिंक पण दिली या लोकांनी. म्हणजे काय, हा कंटेंट तुम्ही वाचू शकता पूर्ण की कसं हे हाऊ टू गेट यंगर्स लुकिंग स्किल. तुम्हाला डिटेल वाचायचं असेल तर तुम्हाला ह्या लिंकवर जावं लागेल. तर मी इथं क्लिक करतो या लिंकवर. ठीक आहे, अँटी एजिंग पोस्ट जी ओपन होईल काय का 5 एसेन्शियल हे सगळे तुम्हाला टिप्स दिले त्यांनी. हे सगळं डिटेल ब्लॉग तयार केले त्यांनी थोडक्यात. मग ह्यांनी पण काय केले थोडक्यात की ह्यांनी या सोशल मीडियाचा वापर करून इथं त्यांनी पब्लिश केलाय त्यांचा ब्लॉग वेबसाईटवरचा. तुम्ही पण सेम करायचंय की तुम्ही पण इथं यायचंय पिंटरेस्टवर. तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागेल. इथं माझं पण अकाउंट आहे पर्सनल, युअर प्रोफाईल दिसेल तुम्हाला इथं. ठीक आहे, आता तुम्हाला वेबसाईट तुमचं प्रोफाईल दिसेल. तुम्ही इथं कंटेंट तयार केलेला असेल ऑलरेडी, तो फक्त येऊन पब्लिश करायचा इथं वेबसाईटवरचा. आता माझ्याकडे एक वेबसाईट आहे माझी स्वतःची की मला हा कंटेंट आहे समजा किंवा हा टॉपिकवर मी कंटेंट तयार केलाय की एक्सप्लोरिंग इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी इन क्रिप्टोकरन्सी. हा एक टॉपिक, मग ह्याच्यावर मी हे डिटेल ब्लॉग केलं आहे. ओके, तर हा पब्लिश करायचा आपल्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा सोशल बुकमार्किंग साठी. ओके, तर मी पिंटरेस्ट यूज करेन. मी इथं येईल आणि डायरेक्ट क्रिएट म्हटलं तर मला हे विचारेल, फोटो विचारेल. फोटो कुठं दिसणार आहे तुम्हाला? हे जसं मला आपण बघितले इथं दिसणार तुम्हाला डायरेक्टली फोटो. कारण पिंटरेस्ट असा प्लॅटफॉर्म आहे की ती फोटो दाखवतो. इन डिटेल बघायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली आत जाऊ शकता इथं वाचण्यासाठी असं. ठीक आहे, असं थोडक्यात वर्किंग आहे पिंटरेस्ट. मग तुम्हाला ऍक्च्युली तुमचा पब्लिश करायचं असेल तर क्रिएट म्हणा, कंटेंट क्रिएट केलं इथं तुम्हाला फाईल विचारेल इमेजची. इमेज घ्या, चूज म्हणा. ठीक आहे, मी आता लेट्स से एक इमेज घेतो ही वाली. ठीक आहे, आणि मी इथं टायटल देतो. मला काय करायचं आहे की मला हा कंटेंट पब्लिश करायचा आहे, एक्सप्लोर इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी इन क्रिप्टोकरन्सी. हे टायटल आहे मला. हे कॉपी करून घ्या. ठीक आहे, आणि इथं टायटल ते आपण पेस्ट करा. डिस्क्रिप्शन पण तिथलंच टाका जे की तुम्ही कंटेंट क्रिएट केलाय तो. तर मी हे थोडक्यात डिस्क्रिप्शन हे वाला घेतले, थोडंसं हे डिस्क्रिप्शन घेतलं आणि इथं मी पेस्ट केलं. ठीक आहे, आता महत्वाची लिंक आहे लक्षात घ्या. आता लिंक थोडक्यात तुम्हाला ही लिंक द्यावी लागेल. तुम्ही जो कंटेंट क्रिएट केलाय किंवा जी पोस्ट तयार केलाय त्याची लिंक द्या. तुमच्या वेबसाईटवर जी पब्लिश केलाय तुम्ही ऑलरेडी त्याची लिंक कॉपी करायची. मी कॉपी केली, पेस्ट केली. ही लिंक महत्वाची लक्षात घ्या. ठीक आहे, आता बोर्ड म्हणजे तुमची कॅटेगरी की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये सेव्ह करून ठेवताय तुमच्या पिंटरेस्टच्या. ओके, तुम्ही वेगवेगळे बोर्ड्स म्हणजे कॅटेगरी थोडक्यात क्रिएट करून ठेवू शकता पिंटरेस्टवर. जसं की मी आता सोशल मीडिया माझे वेगवेगळे बोर्ड्स आहेत, म्हणजे तुमचे कुठल्या पोस्ट आहेत त्याच्या कॅटेगरी तुम्ही क्रिएट करून ठेवू शकता आणि त्याच्यात तुम्ही पब्लिश करू शकता. आता लेट्स से माझं सोशल मीडियाची कॅटेगरी तर त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवू शकतो मी आणि जस्ट पब्लिश करा. ठीक आहे, म्हणजे इथं पब्लिश होऊन जाईल. ठीक आहे, फायनल झाले पब्लिश. आता माझं हे पब्लिश झालेलं मी बघू शकतो की कुठं. परत मी माझ्या प्रोफाईल मध्ये या सोशल मीडियामध्ये केलं होतं. आपण सोशल मीडियामध्ये ही आपलं ही जी पोस्ट आहे ती आपण केली. ओके, थोडक्यात काय आता ह्याचं मिनिंग काय आहे थोडक्यात की माझी वेबसाईटची लिंक पण इथं आली, पण इमेज पण मी आता मगाशी घेतली ती इथं आहे आणि आपलं जे हे ब्लॉग आहे तो इथं आहे. आता याचं मिनिंग काय की
तुम्ही सोशली बुकमार्क केलं तुमची वेबसाईट थोडक्यात. ठीक आहे, म्हणजे पिंटरेस्ट एक सोशल बुकमार्किंग वेबसाईट आहे. तिथे येऊन तुम्ही तुमचा पोस्ट पब्लिश केलं, थोडक्यात तुमचा कंटेंट बुकमार्क केलाय. थोडक्यात काय, आपल्याला लिंक तयार करायची लक्षात घ्या. मग लिंक आपण ह्या थ्रू केली की मी इथं माझी जी लिंक म्हणजे थोडक्यात माझ्या वेबसाईटची लिंक मी ऑलरेडी माझा जी ही कंटेंट आहे हा तो मी पब्लिश केला पिंटरेस्टवर. याचा फायदा काय आहे की इथं जे युजर्स येतील पिंटरेस्टवर त्यांना माझी ही पोस्ट दिसू शकते. ठीक आहे, पिन क्लिक्स वगैरे हे नंतर डेटा जनरेट होईल. किती लोकांना दिसला ही जी पोस्ट आहे ती किती लोकांनी क्लिक्स केले. मग हे तुमच्या वेबसाईटवर व्हिजिटर्स येतील. थोडक्यात इथं जर समजा क्लिक केलं कोणी तर डायरेक्टली माझ्या वेबसाईटवर इथं कंटेंट पूर्ण वाचण्यासाठी इथे येते. जसं की आपण मगाशी बघितलं की इथं जी पोस्ट होती कुठली पण घ्या यातली की आता लेट्स से ही वाली घ्या की 26 टिप्स टू गेन मसल फास्ट हे लिंक दिली. थोडक्यात आपली पण इथं पोस्ट अशी दिसणार आहे आणि मग वेबसाईटवर येतील लोक जे युजर्स आहेत ते क्लिक केल्या युजर्स इथं ऍक्च्युली आपला एम काय आहे की युजर्स तर आणायचेच आहेत वेबसाईटवर आपल्या, प्लस पिंटरेस्ट कडून आपल्याला SEO व्हॅल्यू पास करून घ्यायची. थोडक्यात आपली इथे लिंक जनरेट झाली. ठीक आहे, हे असं सोशल बुक मार्किंगच्या वेबसाईट्स पण असतात. तुम्ही